नमस्कार, मी वैजनाथ सुरवशी, सत्यवादी 77 सोबत आज धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी जनतेच्या मनातील सध्या चालत असलेल्या राजकारणाच्या बाबतीत, समाजकारणाच्या नावावर करत असलेल्या राजकारत्याच्या लोकांच्या बाबतीत सध्याचा विषय पुन्हा घेऊन आलेला आहे। या ठिकाणी गेल्या 12व्या महिन्यात म्हणजे गेल्या 2024च्या काळात या ठिकाणी म्हणजे 27/12/2024 रोजी या ठिकाणच्या एका पीडित परिवाराला आणि त्याच्या परिवारातील लोकांवर अन्याय झालेला होता। तेथील खाजगी सावकार असणारी म्हणजेच रुपाली सुनील डोंगरे आणि तिच्या परिवारातील व्यक्तीने सदरील महिलेच्या बाबतीत चालत असलेल्या तक्रारीवर पुन्हा जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, नगर परिषद तुळजापूर व निबंधक कार्यालय तुळजापूर, नगरपालिका तुळजापूर, प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी या ठिकाणचा असणारे धाराशिव या ठिकाणचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, SP आणि पोलीस अधीक्षक यांना सदरील म्हणजे कमीत कमी 14 ते 15 वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत म्हणजे राज्यपाल पर्यंत सदरील ह्या महिलांनी आणि त्यांच्या आईने व त्यांच्या परिवारातील व्यक्तींनी या ठिकाणी अर्ज दिलेले आहेत। तर चला, रुपाली सुनील डोंगरे यांनी या सर्वसामान्य नागरिकाचं आणि स्वतःच्या हातावर पोट भरून खाणाऱ्या या महिलेचं घर बळकावलेलं आहे। त्या बाबतीत गेल्या 6 महिन्यापासून प्रशस्त अधिकारी, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना विनंती, तक्रारी, अर्ज देऊन सुद्धा या ठिकाणचे जे प्रशस्त अधिकारी बसलेले आहेत ते सर्वसामान्य या महिलाला न्याय देत नाहीयेत। तर चला आपण जाणून घेऊया सदरील महिलाला या ठिकाणचे प्रशस्त अधिकारी हे न्याय का देत नाहीत त्याच्याबद्दल। नीता पांडुरंग पवार। काय म्हणलात नाव? नीता पांडुरंग पवार। बरं ताई, मला काय म्हणायचंय, तुम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आज भेटण्यासाठी आलात, कशासाठी आणि का आलात? मला न्याय मिळण्यासाठी आले मी। किती दिवसापासून या ठिकाणी तुम्ही आलात? 24 डिसेंबर पासून येते। 3दा अर्ज दिलेत पण त्यांनी काय कोणी मनावर घेतलेलं नाही। आता हे 4थ्यांदा आहे माझा अर्ज देणं। म्हणजे या ठिकाणी मिळाला नाही अजून। म्हणजे या ठिकाणचे जे जिल्हाधिकारी होते सचिन ओंबासे यांना तुम्ही या ठिकाणी तक्रार अर्ज दिलेला आहे। या ठिकाणचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना अर्ज दिलेला आहे आणि तुळजापूरच्या या ठिकाणी नगरपालिकेला अर्ज दिलेला आहे। त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक यांना सुद्धा अर्ज दिलेला आहे। संबंधित जे सावकाराचं जे त्या ठिकाणचं निबंधक कार्यालय ऑफिस आहे त्यांना पण दिलेला आहे अर्ज मी। काय झालं यांच्यातर्फे काही कारवाई? कोणीही कारवाई त्याच्यावर केली नाही, मला काही रिप्लाय पण आला नाही त्यांचा। बर मला सांगा, कारवाई वैतागलाय जीव माझा, अक्षरशः जीव एवढा वैतागलाय ना, कोणीच मनावर घेतलं नाही। आज हे गरीबाचा न्याय का करत नाही तुम्ही लोक? हे शासन कशासाठी आहे मग? हे शासन नुसतं दाखवण्यासाठी आहे का? आज माझी 4 लेकरं बाळ रस्त्यावर पडलेले आहेत। बर ताई, मला एक विचारायचंय की जे सावकार आहे त्या रुपाली सुनील डोंगरे कडून तुम्ही किती रुपये घेतले होते? मी 30,000 घेतले होते। 30,000 मधून मला 5,000 दिले मी आणि त्याची परतफेड केली, पण 10 रुपये टक्क्यांनी मला पैसे देऊन 1,20,000 रुपये भरण्यात आलेले, तरी पण मला त्यानं असं घर माझं बळकटण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानं मी जाऊ दे म्हणलं, त्यानं ते बळकटण्याचा प्रयत्न केला, तरी मी म्हणलं मी 25,000 अजून पण द्यायला तयार झालते। 25,000 मधून त्यानं ते घ्यायला तयार नाही म्हणून मी 60,000 द्यायला तयार झालते, तरी पण तिने घेतले नाही माझ्याकडून पैसे। मला पैसे नको म्हणली, मला तुझं घरच पाहिजे का? माझ्या रणक्या मुंडक्याचंच घर तिला दिसलं होतं का? इतर गरीबाचं घर दिसलं नव्हतं का? माझंच घर दिसलं होतं का तिला बळकटण्यासाठी? तुम्ही व्यवसाय करता? माझा व्यवसाय लोहारचा व्यवसाय आहे। आम्ही गण मारतो, भाता फुकता, कुऱ्हाडी खुरपे एकूण करता, आम्ही इकणी करता, आम्ही सगळी आम्ही तवे टोपले आठवड्याचे बाजार करून डोक्यावर मरमर मरमर तर ऊन बघत नाही, ताण बघत नाही, आम्ही विक्री करून त्याची भरती करून दिली आम्ही, तरी पण ती नाहीच म्हणते। एक विचारायचे ताई, गेल्या किती महिन्यापासून तुम्ही तुमचं घर सोडून गायब आहे? 5 महिन्यापासून घर सोडून गायब आहेत। 5 महिन्यापासून घर सोडून गायब आहेत। इकडे तिकडे 5 महिने झालं आम्ही भटका लागलो।
कुठपर्यंत असं भटकायचं? लेकरं बाळा घेऊन इकडे तिकडे खायला लागलं. मी तुळजापूर मध्ये सुद्धा माझे लेकरं ठेवले नाहीत. तुळजापूर मध्ये सुद्धा माझे लेकरं ठेवले नाहीत. तुळजापूर मध्ये काय त्रास आहे तुम्हाला नेमका? तुळजापूर त्यांची मध्ये धमकी देते, त्याने मारायला येते, पोरं पाठवते, बायका पाठवते, त्यांच्या बायका सुद्धा मारायला येतात मला. कुणाच्या बायका? 25,000च्या पायात त्यांच्या बायका सुद्धा मारायला येतात. त्यांच्या बायकांना विचारा, त्यांच्या मुलांना विचारा, इथं तुळजापूर मध्ये येऊन त्यांना सगळ्यांना विचारा की तुमची दहशत काय आहे? कुणाची का दहशत? त्रास देता सुनील डोंगरे, रुपाली सुनील डोंगरेला का असं तुमची दहशत आहे की? म्हणजे दहशत कुणाची म्हणायची तुम्हाला? दहशत ही देवानंद रोजकरीची दहशत काय ते त्यांना विचारा. इथं येऊन सरकारने विचारावं, माझ्या समोर येऊन विचारावं. बस आज मला जर न्याय नाही मिळाला, मी तर आत्मधन असा बी जीव उदासलाय. 4 दिवस 4 वर्ष 4 महिने झाले इकडं तिकडं भटकायला, डोकं फेड झालंय, मानसिक त्रास देते. बर तुमचं हे घर आता 5 महिन्यापासून तुम्ही बेघरात, काय म्हणणं आहे तुम्हाला ह्याच्याबद्दल? त्यांनी जसं शासनाची जमीन हडप केली का तसं माझं घर सुद्धा हडप केलं त्यांनी. शासनाची जमीन हडप केली म्हणजे? हडप केली त्यांनी, असंच हडप केली त्यांनी. शासनाची जमीन हडप केली त्यांनी. शासनाला जाऊन विचारा, स्टँडवर जाऊन विचारा, तिथं त्यांची जमीन हडप केली का नाही. यांनी दादागिरीपणा करतात, त्यांनी खोटे डॉक्युमेंट तयार करतात आणि शासनाची सुद्धा जमीन त्यांनी हडप करतात. तसं माझं घर त्यांनी हडप केलंय. तर मी गप्प बसणार नाही. शेवटी मरणं का विना माझं, मी तर उदासले. माझे 4 लेकरं घेऊन मी मरणार म्हणजे मरणार. बरं ह्याच्यातला मुख्य सूत्रधार कोण आहे? त्या रुपाली डोंगरेला पाठबळ देणारी व्यक्ती कोण आहे? देवानंद रोजकरी, देवानंद रोजकरी. तिच्यामुळे तुम्हाला सगळ्यात मोठा त्रास व्हायला असं म्हणणं आहे त्याच्यामुळे का? मानसिक टेन्शन व्हायला लागलं मला. सगळ्यात त्रास त्यांचाच आहे, बाकी मला कुणाचं नाही. उपाशी मरलं तर चालेल, पण त्यांच्या त्रासाने मला जगूशी वाटत नाही. त्यांनी काय सुद्धा धमक्या देतात. त्यांनी धमक्या द्यायच्या आधीच जेवण फेकून दिल तर माझ्या तर सासू सासऱ्यांनी केल्यावर दारामध्ये लातानी पायाने फेकून दिल. त्या सासूला म्हणत होते, "ए कुठले ग म्हातारी ठेडे तू, जाईत ना." आता जे सगळी जवानी गेले माझ्या सासू सासऱ्याची. 4 पिढ्या गेल्या. त्याला ताटाने अन्नाला ताटाने फेकून दिले. तिने अन्नाचं ताटात भरलेले जेवता जेवता. एवढी कसल्या त्यांची दंडलशाहीपणा आहे हे सावकारगिरीचा. तुम्ही मला विनंती करते, माझे भाऊ बन, माझे काका बाबा, मला काय करू नका. एक तुमची सदरू मुलगी मला, बहीण मला, फक्त मला न्याय द्या. माझं घर फक्त मला मिळवून द्या. एक विचारायचे ताई, गेल्या किती महिन्यापासून तुम्ही तुमचं घर सोडून गायब आहे? 5 महिन्यापासून घर सोडून गायब आहेत. 5 महिन्यापासून घर सोडून गायब आहेत. इकडं तिकडं 5 महिने झाला आम्ही भटकायला लागलो. कुठपर्यंत असं भटकायचं? लेकरं बाळा घेऊन इकडे तिकडे खायला लागलं. मी तुळजापूर मध्ये सुद्धा माझे लेकरं ठेवले नाहीत. तुळजापूर मध्ये सुद्धा माझे लेकरं ठेवले नाहीत. तुळजापूर मध्ये काय त्रास आहे तुम्हाला नेमका? तुळजापूर त्यांची मध्ये धमकी देते, त्याने मारायला येते, पोरं पाठवते, बायका पाठवते, त्यांच्या बायका सुद्धा मारायला येतात मला. कुणाच्या बायका? 25,000च्या पायात त्यांच्या बायका सुद्धा मारायला येतात. त्यांच्या बायकांना विचारा, त्यांच्या मुलांना विचारा, इथं तुळजापूर मध्ये येऊन त्यांना सगळ्यांना विचारा की तुमची दहशत काय आहे? कुणाची का दहशत? त्रास देता सुनील डोंगरे, रुपाली सुनील डोंगरेला का असं तुमची दहशत आहे की? म्हणजे दहशत कुणाची म्हणायची तुम्हाला? दहशत ही देवानंद रोजकरीची दहशत काय ते त्यांना विचारा. इथं येऊन सरकारने विचारावं, माझ्या समोर येऊन विचारावं. बस आज मला जर न्याय नाही मिळाला, मी तर आत्मधन असा बी जीव उदासलाय. 4 दिवस 4 वर्ष 4 महिने झाले इकडं तिकडं भटकायला, डोकं फेड झालंय, मानसिक त्रास देते. महाराष्ट्रात हे प्रकरण चाललंय काय? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, या ठिकाणच्या असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि या ठिकाणच्या बसलेल्या पोलीस प्रशासनातील अध्यक्षांना मला फक्त हे विचारायचे की सर्वसामान्य माणसाला तुम्ही न्याय देणार कधी? तुळजापूर शहरामध्ये चालत असलेली खाजगी सावकारी आणि त्याबरोबरच आता सध्या चाललेलं ड्रग्ज माफियाचं प्रकरणच्या बरोबर या ठिकाणी खाजगी सावकारी खूप मोठ्या प्रमाणे उदयाला येत आहे आणि त्यातूनच अशा सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर बुलडोजर चालवले जाते.
25 ते 30 हजार रुपयासाठी कोट्यावधीची प्रॉपर्टी लुटल्या जाते. तर मग या सर्वसामान्य नागरिकांना येथील प्रशासन, जिल्हाधिकारी, SP साहेब किंवा या स्थानिक लेवलचे जे नगरपालिका आहे, पोलीस प्रशासन आहे आणि या ठिकाणचं पोलीस प्रशासन न्याय देईल का, याकडेच या ठिकाणी आलेले हे कुटुंब मागणी करत आहे. खरंच या कुटुंबाला न्याय मिळेल का? यांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून मी सरकारला पुन्हा म्हणतो की सर्वसामान्य माणसाच्या या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरेशे. जय हिंद, जय महाराष्ट्र.